नमस्कार मित्रांनो, येत्या 16 तारखेला होणारी भव्य दिव्यास भारतातील पहिलं हिंद केसरीचं मानाचं मैदान म्हणजे पुसेगावकर हिंद केसरीचं मैदान संपन्न होणार आहे। आणि याच मैदानातील तुम्हाला मी काही टॉपच्या पायऱ्या मित्रांनो 7 जोड्या सांगणार आहे, 14 बैलांच्या पायऱ्या सांगणार आहे। त्यापैकी मित्रांनो आपल्या सर्वांच्या द्वादश केसरी बकेडॉन एकदम टॉपच्या पायऱ्यात दिसणार आहे। तसंच मथुरचा पायरा कोण असेल, लखन वेगाचा शेवट सर्जा, अमित शेठ भाडे यांचा चिमण्या, कारुंडेकचा चिक्या, त्यानंतर रुस्तम हिंद केसरी माब्या, हे देखील पायरा कोणासोबत असणार आहे हे देखील मी सांगणार आहे। तर व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। त्याच्या आधी तुम्हाला आणखीन एक पायरा सांगतो। वडके हिंद केसरी मैदानातील 2 नंबरचे मानकरी लक्ष्य आणि सचिन आदतचा साज पाहिला होता आणि हा साज परतदा आपणाला या पुसेगावकरांच्या हिंद केसरी मैदानात मित्रांनो पळताना दिसणार आहे आणि टॉपचा स्पीड लागणार आहे या गाडीला। आणि त्यानंतर येतो मित्रांनो ज्या बैलांना फॉर्च्युनर गाडीचा मान पटकावला असा छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा लखन। तर लखनचा पायरा कोणासोबत, तर मित्रांनो लखनचा देखील टॉपचा पायरा, ह्याच्या देखील एकदा जोडी पाहिली आहे आणि 1 नंबरची मानकरी ठरली तो म्हणजे आता चालू सीझनला हंगामा घालणारा दादा सरकार यांचा सर्जा। मित्रांनो पुन्हा एकदा ही टॉपची जोडी दादा सरकार यांचा सर्जा आणि लखन ही टॉपची जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे। आणि त्यानंतर येतो अमित शेठ भाडे वाघोली पुणे यांचं गतीचं रन मशीन चिमण्या। तर चिमण्याचा पायरा कोणासोबत, तर मित्रांनो चिमण्याचा देखील टॉपचाच पायरा आहे। मागे देखील एका मैदानात या गाडीने 1 नंबर केला आणि दुसऱ्या मैदानात गाडी फॉल झाल्यामुळे गाडीला निकाल भेटला नाही, परंतु पुन्हा एकदा तोच साज एकत्र येणार आहे, अमित शेठांचा चिमण्या। आणि मित्रांनो वडके हिंद केसरीचा 1 नंबरचा मानकरी नितीनाबा शेवळे यांचा पाखऱ्या। मित्रांनो पाखऱ्या आणि चिमण्या ही टॉपची जोडी आपल्याला पुसेगाव हिंद केसरी मैदानात पळताना दिसणार आहे। आणि त्यानंतर येतो मित्रांनो वेगाचा शेवट म्हणून ज्या बैलाला ओळखलं असा पैलवान अभिजित भैया पवार यांचा काळीच। वेगाचा शेवट सर्जाचा पैरा कोणासोबत, तर मित्रांनो वेगाचा शेवट सर्जाचा पैरा असणार आहे पब्लिकचा भिताड म्हणून ज्या बैलाची ओळख आहे वाटेगावकरांचा बादल। आणि वेगाचा शेवट सर्जा ही टॉप जोडी आपल्याला या पुसेगाव हिंद केसरी मैदानात मित्रांनो पळताना दिसणार आहे। आणि त्यानंतर येतो तो ज्या बैलाला संघर्ष ही श्रद्धा म्हणून समजलं जातं असा रुस्तम हिंद केसरी सदाभाऊ मास्तर यांचा रुस्तम हिंद केसरी महिब्या। तर महिब्याचा पैरा कोणासोबत, तर मित्रांनो आजारातून उठून महिब्याने टॉपचा कमबॅक केला आणि वडके मैदानात 4 नंबरचा मानकरी ठरला। आणि मित्रांनो आता या पुसेगाव हिंद केसरी मैदानासाठी देखील सज्ज झालाय टॉपच्या पहिऱ्यात। तर पहिरा कोण, मित्रांनो वडके मैदानातील जोडीच तीच जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे, सर्जा आणि रुस्तम हिंद केसरी माब्या ही स्टॉप जोडी आपल्याला या पुसेगाव मैदानात पळताना दिसणार आहे। आणि आता राहिला तो बैलगाडी शिकारातील देव म्हणून ज्या बैलाला समजलं जातं असा रुस्तम मदेशम हिंद केसरी भक्यावांचा पहिरा कोणासोबत, तर मित्रांनो मामाने टॉपचंच नियोजन केलंय, कारण मित्रांनो हिंद केसरीचं मैदान आहे आणि मागच्या मैदानात देखील कडेने पळून घोडच्या सर्जनांनी बकासूरने 1 नंबर केला होता, परंतु लॉबी झाली ती तुम्हाला देखील माहित असेल। परंतु यावेळी टॉपचं नियोजन लावलंय, सलग 7 वेळा 1 नंबर केलेली जोड आणि 8व्यांदा पराभूत झालती, परंतु पुन्हा एकदा एकत्र येणार आहे तो म्हणजेच काय, कारुंडेकरांचा चिक्या आणि द्वादशम हिंद केसरी बकेडॉन ही स्टॉपची जोडी मित्रांनो आपल्याला या मैदानात 100% पळताना दिसणार आहे। तर काय वाटतं मित्रांनो तुम्हाला या पुसेगावकरांच्या हिंद केसरी मैदानाचा कोण होईल 1 नंबरचा मानकरी, कमेंट करून नक्की सांगा। आणि आपली जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।